स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भिलवडी येथे होड्यांच्या शर्यतीचं आयोजन केलं होतं। या अटीतटीच्या शर्यतीत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावत 33,000चे बक्षीस आणि शिल्ड पटकावले। कृष्णा काठावर रंगलेल्या शर्यतीच्या थरारात सांगली आणि कोल्हापुरातील 13 बोट क्लब आणि मंडळे सहभागी झाली होती। विजेत्या संघांना रोख रक्कम आणि शिल्ड देऊन तसेच वैयक्तिक बक्षीस देऊन गौरवण्यात आले। अजितदादा पवार पक्षाचे नेते प्रदीप अप्पा कदम यांच्या संकल्पनेतून या पारंपरिक होडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। कृष्णा नदीशी जोडलेली भिलवडीची पारंपरिक ओळख आणि जलक्रीडेची परंपरा जपण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेला परिसरातील विविध गावांमधून मोठा प्रतिसाद मिळाला। स्पर्धेत एकूण 13 संघांनी सहभाग घेतला होता। सुरुवातीपासूनच प्रत्येक संघाने विजयासाठी जोरदार प्रयत्न केल्याने स्पर्धा चुरशीची झाली। अखेर तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। वरद विनायक बोट क्लब इचलकरंजी यांनी द्वितीय, युवा शक्ती बोट क्लब कवठेसार यांनी तृतीय, तर डिग्रज बोट क्लब यांनी चतुर्थ आणि कवठेपिरान बोट क्लब यांनी 5वा क्रमांक मिळवला। विजेत्या संघासाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली होती। प्रथम क्रमांकासाठी 33,333 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 22,222 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 11,111 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 9,999 रुपये, तर 5व्या क्रमांकासाठी 7,777 रुपये पारितोषिक देण्यात आले। स्पर्धेत सहभागी प्रत्येक होडीला 2,000 रुपये मानधन आणि होडीतील खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। स्पर्धेनंतर सायंकाळी झालेल्या द फोक महाराष्ट्र आणि श्वेता दांडेकर यांच्या लाईव्ह सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरणात आणखीनच रंगत भरली। भिलवडीसह पलूस तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटलाय। महिला वर्गाची मोठी उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली आहे। पारंपरिक क्रीडा आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या या सोहळ्याचा नागरिकांनी अविस्मरणीय अनुभव घेतला। स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण भिलवडी या ठिकाणी या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती या पारंपरिक पद्धतीच्या होड्यांच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। जवळजवळ जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याबाहेरच्या मिळून 11 ते 12 संघांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे। या ठिकाणी आपण 33,333 रुपयाचं प्रथम बक्षीस, बाकी सर्वच 6 ते 7 बक्षिसं आणि वैयक्तिक प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आपण बक्षीस दिलेलं आहे आणि प्रत्येक संघाला सुद्धा आपण या ठिकाणी उत्तेजनार्थ म्हणून या त्यांच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस दिलेलं आहे। या कृष्णा काठावरती अभूतपूर्व अशा या स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या। जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेला उपस्थिती लावली। या क्रीडाप्रेमींनी आणि उपस्थित नागरिकांनी या स्पर्धकांना आणि या सर्व प्रेक्षकांना फार मनमुराद असा खेळाडूंनी आनंद दिला। अत्यंत चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्या खेळाडूंनी केला। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यात चुरस होती, कुठला संघ जिंकेल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नव्हतं, परंतु शेवटी तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी विजय संपादन केला। त्या सर्वांना आणि विजयात सर्व खेळाडू आणि सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आता आपण या स्पर्धा दरवर्षी अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं या भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती घेण्याचा संकल्प आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना दरवर्षी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न यापुढे चालू राहील।